आहे. मला ना त्या मुलांचं खूप कौतुक वाटतं ज्यांचा बाप दारुडा होता आणि दारू पिणाऱ्या बापाच्या मुलांनी प्रगती करणं सोपं नसतं. ओके. आणि ज्यांनी त्याच्यात प्रगती केली आहे ते कोणत्या परिस्थितीतनं गेलं त्यांचं त्यांनाच माहिती असतं. मी असं लहानपणी असं पिक्चर बघायचो की तो माणूस दारू पिऊन रस्त्यावर पडलेला आहे, त्याचा मुलगा त्याला घ्यायला येतोय, त्याला सायकलने घेऊन जातो, सायकलवर बसून घेऊन जातो, रिक्षाने घेऊन जातो, उचलून घेऊन जातो. आणि त्या मुलासाठी तो विषय सोपा नसायचा. समाज आपल्या बापाला कसा बघतो ज्याचा त्या मुलावर खूप परिणाम व्हायचा, त्याच्या मनावर, त्याला खूप दुःख व्हायचं. ओके. पण ही यूज टू डू दॅट वर्क रेग्युलरली, की बाप दारू पिऊन पडलेला आहे, बापाला उचलायचं आणि घरी घेऊन जायचं. ओके. आणि किती भावनिक आघात झाला असेल त्या मुलांवर याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. आज आपण चाइल्ड ट्रॉमा याचं जे कौतुक करतो, तर अशा मुलांचा विचार करा की बाप दारूच पितोय. ठीक आहे, तो नोकरी करतोय, बाकीच्या गोष्टी करतोय, पण नुसतं दारू पितोय, रस्त्यावर पडलाय, शिव्या देतोय. इट वॉज नॉट इझी फॉर दोज किड्स टू मूव्ह ऑन, टू ग्रो अप आणि काहीतरी प्रगती करावी अशी. ओके. आमच्या गल्लीमध्ये असं एक फॅमिली होती. 4 भाऊ होते, 1 बहीण होती. वडील प्रोफेसर होते आणि पण वडील दारूचे खूपच वाया गेले होते. अशा परिस्थितीत त्या 4 भावांनी जी प्रगती केली ना, ती म्हणजे खूप कौतुक करण्यासारखी आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू दोज. मला अजूनही आठवतं, ते माझ्याच वयाचे होते सगळेचे सगळे. आज वेल सेटल्ड आहेत आता, म्हणजे मस्तपैकी. पण तो काळ त्यांच्यासाठी खूप टफ होता यार. म्हणजे त्यांचे वडील खूप तमाशे करायचे दारू पिऊन. आणि इमॅजिन करा यार, समाजामध्ये त्या मुलांना कसे हँडल करत असतील ते सामाजिक प्रेशर, आहे की नाही. तर आपण जनरली लोकांना खूप असं जज करतो की अरे डय, मूर्ख आहे, बावळट आहे, येडपट आहे, प्रगती करू शकला असता. पण त्यांचे काही कन्स्ट्रेंट्स असतात यार, त्यांचे काही लिमिटेशन्स असतात. ओके. नाही त्यांना ते पार करतायत, नाही त्यांना क्रॉस करतायत. त्यांची काही बुद्धीची क्षमता असते, मानसिक काही क्षमता असते. ओके. सोशल काही प्रेशर्स असतात, पैशाचे पण लिमिटेशन्स असतात. सो यू शुड नॉट जज दॅट. ओके. तर हे असं झालं की एखादा पागल माणूस आहे बिचारा, काही परिस्थितीमुळे पागल झालाय, काही आजारामुळे पागल झालाय, किंवा काही अशी भीषण परिस्थिती त्याच्यावर ओढवली आहे आणि तो ते हँडल नाही करू शकला. अँड ही हॅज गॉन इन टू अ शॉक. आणि द सोसायटी इज मेकिंग फन ऑफ हिम. द सोसायटी इज क्रिटिसाइज हिम. कसं आहे रे पागल, काही नाही करता आलं तुला, कसं येडपट आहे, कसं चिवते आहे. मला असं वाटतं यार, दिस इज व्हेरी रॉंग. म्हणजे तुमच्या स्ट्रेंथनी आणि तुमच्या चांगल्या परिस्थितीनी जर तुम्ही ते जज करत असाल की अरे मी असं करायला पाहिजे होतं, तर लक्षात घ्या त्याची परिस्थिती, त्याची स्ट्रेंथ आणि तुमच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ओके. तुम्ही जोपर्यंत त्याच्या वंशात जात नाही, त्या परिस्थितीत जात नाही, तुम्ही नाही करू शकत. ओके. तर व्हिडिओ बनवायचं कारणच असं आहे की मला असं वाटतं की फॅमिलीमध्ये जर कोणी असं व्यक्ती असेल, किंवा तुम्ही सोसायटीमध्ये जर असं व्यक्ती असेल आणि ज्याला तो खड्ड्यात गेलाय, डिप्रेशनमध्ये गेलाय, आजारी झालेला आहे, मानसिक परिस्थिती खूप हल्ली आहे. इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग, यू शुड गिव्ह हिम अ हेल्पिंग हँड. कधी कधी अशा लोकांमध्ये ताकद नाही राहत, अशा परिवारामध्ये ताकद नाही राहते, स्वतःहून निघू शकतील. पण त्यांच्यामध्ये इच्छा असते की आपण याच्यामधून निघावं आणि काहीतरी करावं. पण ते बळ नसतं, मानसिक बळ नसतं. ओके. शारीरिक बळ नसतं, भावनांचं बळ नसतं. ठीक आहे, पैशाचं वगैरे नका देऊ तुम्ही, पण हे बळ जर तुम्ही दिलं तर मला असं वाटतं ते कॅन म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट ते त्या परिस्थितीला येऊ शकतात की ते कॅन टेक कंट्रोल ऑफ देमसेल्फ. ओके. सो ऐसा है की स्टॉप जजिंग पीपल फ्रॉम युअर स्ट्रेंथ ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आणि जर तुम्ही जज करत असाल, जर तुम्ही नावं ठेवत असाल, तर लक्षात घ्या तुमच्यावरती जबाबदारी पण आहे की यू शुड गिव्ह देम अ हेल्पिंग हँड. आहे की नाही. लव्ह यू ऑल. हॅव अ नाईस डे. बाय.